आज डे 2 स्कूल किड टिफिन रेसिपी यासाठी बनवलं हेल्दी गवारी शेंगा आणि मी 5 अंडे बॉईल केले आणि इकडे गवारी शेंगा धुवून स्वच्छ धुवून आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, जिरे मोहरी आणि हिंग टाकून थोडंसं लसूण कढीपत्ता मिरच्या टाकून मस्त फोडून घेतली आणि गवार त्याच्यात टाकून घेतली। ही रेसिपी खूप इझी आहे आणि लवकर होते, टिफिनसाठी खूप झटपट होणारे आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर आता मस्त टाकून घेतल्या गवारीची शेंगा आणि मी थोडीशी शेंगदाणे पण टाकते। तुम्हाला नाही आवडलं तरी नाही आवडत असेल तरी नाही टाकली तरी चालेल, टाकली तरी चालेल आवडत असेल तर। मी तर शेंगदाणे भाजून घेतले, मस्त कुटून घेतले आणि नंतर शेंगदाणे थोडंसं मीठ, लाल तिखट आणि धने पावडर टाकून मस्त त्याला हे करून घेतलं, फ्राय करून घेतले, हलवून घेतलं मस्त आणि थोडंसं पाणी टाकून 5 मिनटं शिजवून दिलं शेंगा। आणि इकडे आपले अंडे बॉईल झाले आणि कट करून त्याच्यात थोडंसं मीठ आणि चाट मसाला किंवा लाल तिखट। आज 2 भाज्यांची रेसिपी शेअर केली, एक आहे गवारीची शेंगा आणि दुसरी शिमला मिरची। त्यासाठी शिमला मिरची कट करून घ्यायची, कांदा आणि टोमॅटो इकडे फोडणी देऊन घ्यायची, कढीपत्ता लसूण आणि कांदा टाकायचा, कांदा उभंच कापून घ्यायचा आणि मस्त त्याला हलवून घ्यायचं तेलामध्ये चांगला गोल्डन ब्राऊन होसतर। नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं। नंतर आपले बेसिक मसाले टाकायचे आणि ते पण परतून घ्यायचं आणि नंतर आपली शिमला मिरची कट केलेली ती पण टाकून घ्या। ही रेसिपी तुम्ही नक्की टिफिनसाठी करू शकता, खूप इझी आणि लवकर होते। शिमला मिरची टाकून घेतली आणि म्हणजे मी शेंगदाणे, तीळ आणि थोडंसं खोबरं आणि धने भाजून आणि वाटण तयार करून घेतलं होतं। आता ते हे परतून झालं की ते टाकून घेणार, त्याने शिमला मिरची खूप भारी लागते आणि टेस्ट पण खूप भारी लागते। तुम्ही पण अशीच करून बघा, टिफिनसाठी खूप बेस्ट आहे। मोठ्यांना पण हे शिमला मिरची भाजी देऊ शकता आणि छोट्यांसाठी पण। रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थोडंसं पाणी टाकून मस्त वाफवून द्यायची, अशा प्रकारे तयार आहे। व्हिडिओमध्ये दिलेल्या 2 रेसिपी। आता ही तिसरी रेसिपी शेवयाचा उपयोगासाठी शेवया घेतल्या, कांदा टोमॅटो लसूण सगळं परतून घेतलं, थोडेसे काजू टाकले, शेंगदाणे टाकले आणि शेवया परतून घ्यायच्या आणि तेलामध्ये किंवा तूप टाका, आपण लहान मुलांसाठी देणार आहे ना, ते तूप टाका, मस्त चांगलं परतून घ्या शेवया। ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी नक्की द्या, मुलं खूप आवडीने खातात। पहिले पण मी तुम्हाला शिमला मिरची आणि भेंडीची रेसिपी गवारीच्या शेंगा शेअर केले तुमच्याबरोबर, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। अजून एक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते टिफिनसाठी, स्कूल टिफिनसाठी। तुम्ही ही भेंडीची भाजी नक्की द्या। त्यासाठी कढईत तेल घेतलं, जिरे मोहरी हिंग टाकून त्याला चांगलं तडका दिला, नंतर भेंडी आणि हिरव्या मिरच्या टाकल्या, मस्त त्याला परतून घेतलं तेलामध्ये। नंतर आपण भेंडी टाकायची आणि भेंडी चांगली परतून घेतली तेलामध्ये। नंतर लिंबू टाकायचं, लिंबू टाकल्याने भेंडी तिखट राहत नाही, किंवा चिंच असेल तर चिंच पण टाका, चिंचनी पण खूप भेंडी टेस्टी लागते। तुम्हाला वाटलंच तर मॅगी मसाला पण टाकू शकता, मॅगी मसाल्याने भेंडीची चव खूप भारी लागते। लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण ही तुम्ही भेंडीची भाजी टिफिनमध्ये देऊ शकता आणि चव पण खूप भारी लागते आणि लहान मुलांना तर खूपच आवडते टिफिनमध्ये भेंडी। आणि मीठ टाकून घेतलं, मस्त परतून घ्यायची 7-8 मिनटं आणि तयार आहे आपली भेंडीची भाजी। आणि तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा, लवकर होते, झटपट होते आणि 15-20 मिनटात होऊन जाते भेंडीची भाजी। अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आहे, मस्त टिफिनमध्ये भरायची आणि सोबत ड्रायफ्रूटमध्ये खजूर दिले, हेल्दी आहे, तुम्ही पण देऊ शकता। आवडत लाईक आणि सबस्क्राईब